बोल की राजू. दादा तू म्हणलास तशी सगळी तयारी आमची करून झाली बर का. सरप्राईज रेडी आणि तू जसं सांगितलं तसंच सगळं करून ठेवलंय. आता फक्त तू वहिनीला लवकरात लवकर घरी घेऊन ये म्हणजे झालं. आणि दादा बोर्ड पण एकदम चकाचक रेडी केलाय. तू वहिनी आला ना तुम्हाला असा घरासमोर बोर्ड दिसणार आणि बोर्ड दिसायची गॅरंटी काचची. ए तू काय गॅरंटी देतो रे? बोर्डाची आयडिया माझी होती. दादा खोली बघ खोली असली सजवली. तुम्ही दोघं जण येडेच होणार आहे. मला शाबासकी देणार बघ. अरे शाबासकी ती आयडिया माझी होती खोलीची कळ. ए पण सजवली मी आहे ना. अरे पण आयडिया महत्वाची. आयडिया नाही, सजवणं महत्वाचं. बोलते ना मी दादाशी. कामाचं बोला जरा. दादा हे बघ तू काहीच काळजी करू नको. दवाखान्याच्या तयारीपासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंत सगळीची जबाबदारी मी घेतली. त्यामुळे तू काळजी करू नको. वहिनीला फक्त लवकरात लवकर घरी घेऊन ये. राजूताई महत्वाचा विचार की का दादा मिळाली का डिग्री वहिनीला? तू फोटो व्हिडिओ अजून काहीच नाही पाठवलं. तिकडे काय चाललं आम्हाला कसं कळणार? अगं भागू गडबड एवढी होती ना इथं, त्याच्या नादात मला फोटो बिटो पाठवायला काहीच जमलं नाही. कार्यक्रम सुरू झालाय, एकदम व्यवस्थित चालू आहे आणि तुळजा पण लय खुश आहे. तिला आता लगेच पदवी देतील माहितीये. बरं दादा वहिनी जेव्हा पदवी घेईल ना तेव्हा तर तिचा फोटो काढ की. हा म्हणजे काय एवढा महत्वाचा क्षण असा कसा जाऊन देईन मी. तुळजासाठी आहे ना मला हे सगळं लय स्पेशल बनवायचं. दादा व्हिडिओ कॉल करू आम्ही तुला. नाही नाही नको. अगं कार्यक्रम चालू आहे आतमध्ये. तुमचा फोन आला ना म्हणून मी इकडे बाजूला येऊन बोलतोय. मला पण जावं लागेल. हे काय तुळजा बोलू दे मला. हा जातो मी. हा 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 जा एन्जॉय कर. एन्जॉय. बाय. मामा जाऊ दे की मला आतमध्ये. योग क्षण बघायसाठी मी लय धडपड केली आहे. हे बघा मी आतमध्ये जाऊन काहीच चुकीचं वागणार नाही. शपथ घेऊन सांगतो. वाटलंच एका जागी थांबीन मी. एक 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 काम करा. तुमचा एक कोणतरी माणूस आहे ना माझ्या संग पाठवा आतमध्ये. हां जाऊ दे ना मला आतमध्ये. पकडला बरोबर पकडला. कसा आहे चोर? हा स्वतःच डोहाळ स्वतःच पुरवायला लागली असवी. पण तुला खरं सांगू का तेजू, ही समज तुझ्या बाबतीत घडतंय खरं मला लय भारी वाटतंय. तुला काय जरी खावंसं वाटलं तरी बी मला हक्कानं सांग. मी तुझं समज डोहाळ पुरवीन. ते अगं तुम्ही किती लाड करताय माझे. हा मग करायलाच पाहिजेत. आणि नुसतं तुझंच नाही तुझ्या बाळांचं बी मी लई लाड करीन. तेजू तुला खरं सांगू का, असं म्हणते ती की गरोदरपणात जर लई गोड खाल्लं ना तर मुलगा असते आणि जर लई आंबट खाल्लं तर मुलगी असत्या. आत्या मला हे सगळं तर काय माहिती नाही, पण ह्या कैऱ्या बघून ना आता मला एक गोष्ट माहिती. या कैऱ्या बघून मला ना सगळ्याच्या सगळ्या खाव्याशा वाटतात. नुसतं तोंडाला पाणी सुटलंय. आत्या आपण ना लोणच्यासाठी वेगळ्या कैऱ्या आणू. या कैऱ्या तर मी आत्ताच्या आत्ता संपवू शकते. अगं तेजू एवढा आंबट खाऊन आजारी पडशील की. मला तर आता खात्रीच पटली. तुझ्या पोटात का नाही मुलीच आहे त्या. दिवसभर मुलगी मुलगी म्हणून शंख करत असतात या दोघी. यांची खरं तर जीवच हासडून टाकली पाहिजे, पर आता इतक्यात ते शक्य नाही. आम्हाला मुलगी नकोय, आम्हाला नातू हवाय, नातू. आणि आमच्या घरात नातूच येणार. याची काहीतरी चोख व्यवस्था आम्हाला आता करावीच लागणार. अरे वा, उद्याचा मुहूर्त चांगला असेल तर उद्याच करून टाकू पूजा आपण. हा हा बरं गुरुजी, या पूजेमुळं आमच्या घरात बाळ गोपाळाच येणार ही गॅरंटी आहे ना? डॅडी तुमच्या घरात मुलगा म्हणजे 100% मुलगाच होणार. मुलगा नाही हो गुरुजी, मुलगे म्हणा.
आमच्या सुनबाईंना जुळ राहिले लक्षात ठेवा. सुनबाई, ओ मालकीनबाई, येत आहे का जरा बाहेर? या आमच्या मालकीनबाई, हा, आणि आमच्या सुनबाई. हा सुनबाई, पाया पडा गुरुजींच्या. हा गुरुजी, मुलगे हो तिला असा आशीर्वाद द्या बर का. हो आयुष्यमान भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. वा वा वा, बस 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 बस. बर डॅडी, हा उद्या पूजेत यांच्याबरोबर बसायला यांचे पती लागतील. चालते की. मालक, कसली पूजा? कळ सगळं कळ. गुरुजी, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं होईल, काय काळजी करू नका. तुमचं काय शिदा म्हणा, दक्षिणा म्हणा, तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार, व्यवस्थित मिळणार. पण पूजा मात्र व्यवस्थित झाली पाहिजे बघा. हो नक्की. बर, या येतो मी. या बरं का सुनबाई, उद्या सकाळच्याला लवकर तयार व्हा. हा, उद्या आपल्याकडे पूजा आहे. आणि तुम्ही मालकीनबाई जरा चिरंजीवांवर लक्ष ठेवा. हा, वय पण ह्यो समजा पूजेचा घाट कशा पायी? झाले का चौकशा सुरू? हो, आमच्या घरात 2-2 नातू येणार म्हणल्यावर पूजा करायला नको का? संततीच्या उत्तम आरोग्यासाठी ही पूजा आम्ही ठेवलेली आहे. मग त्याला आई वडिलांनी दोघांनी पूजेला बसायला नको का? सुनबाई, तयारीला लागा. घरात काय सामान नसेल ते गडी माणसांना आणायला सांगा. हो. आणि तुम्ही उद्याच्या पूजेत आम्हाला कसलीच गडबड, कसलीच चूक नकोय. गुरुजी म्हणतील त्याप्रमाणे त्यांना सगळं मिळालं पाहिजे. वय तसे त्यांच्या आशीर्वादानं सगळं चांगलं होणार आहे. आहा, ही जबाबदारी तुमची. वय झाले तरी मग. सुनबाई, आता तुम्हाला काय खायचं ते आंबट चिंबट खावा. आमच्या घरात 2-2 नातूच येणार. कसे? आपली बायको शिकलेली आहे, डॉक्टर आहे. तिचा ज्ञानाचा वापर आपल्या समाजासाठी व्हावा म्हणून जीवाची पर्वाही न करता तिला मेडिकल लायसन्स मिळवून देणारा नवरा ग्रेटच म्हणायला पाहिजे. चूल आणि मूल इथपर्यंत स्त्रीचं अस्तित्व जाणणाऱ्या एका ग्रामीण भागात असा हुशार तरुण आहे. त्याचं मला खरोखरच कौतुक वाटतंय. प्रेम एकमेकाच्या आदरापितर्थ जन्म घेतं आणि आज आपल्याला त्याचं जिवंत उदाहरण समोर पाहता येते. मला अजून इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो. पण मला या ठिकाणी बदल करावासा वाटतोय की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे विचारी पुरुषाचाही हात असू शकतो. तुझा एवढ्या साध्या सोप्या वागण्यातून तुझे मिस्टर जगासमोर एक आदर्श ठेवत आहे. तू खरंच नशीबवान आहेस. तुला असा व्यक्ती आयुष्याचा सोबती म्हणून मिळालेला आहे. आणि हो, तुझ्यानंतर मी देखील थोडासा नशीबवानच आहे, कारण मला अशा विचारी पुरुषाबरोबर फोटो काढायला मिळाला. एवी प्लीज. आम्हाला तुला मेडिकल लायसन्स देताना आज खूप आनंद होतोय तुझा. सॉरी सर, मी तुमचा खूप आदर करते, पण आज मी हे मेडिकल लायसन्स नाही घेऊ शकत. Are you sure what you are talking about? तुला तुझं मेडिकल लायसन्स पुन्हा मिळत असताना तू त्याला नकार देतेस. या लायसन्समुळे तुझं करिअर तू पुन्हा सुरू करू शकतेस ना. सर, मला जर मेडिकल लायसन्स घ्यायचं असेल तर ते मी माझ्या मिस्टरांच्या हातूनच घेईन. त्याने जीवावर खेळून माझं मेडिकल लायसन्स परत मिळवलंय, तर मी ते दुसऱ्या कोणाच्या हातून कसं स्वीकारू शकते? इनफॅक्ट आज तो इथे आलाय माझ्यासोबत, फक्त
फक्त आत नाही आलाय. तुमची जर हरकत नसेल तर मी त्याला शोधून येऊ का? एवढंच ना, तू लायसन घेणार नाही असं म्हणाली. आम्हाला वाटलं तुला हे सगळं आवडलं नाही. नाही सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी, पण मला जर लायसन्स घ्यायचं असेल तर ते मी त्याच्याच हातातून घेईन. पण ऑफकोर्स तुमची जर काही हरकत नसेल तरच. एका मेडिकल स्टुडंटसाठी तिचं लायसन काय असतं ह्याची जाणीव आहे आम्हाला. तुझ्या मिस्टरांच्या हातून तू लायसन घेणार असशील तर आमची ह्यासाठी काही हरकत नाही. आता हे लायसन तुला त्याच्या हातातूनच मिळेल. थँक्यू सो मच सर. मी लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. साहेब माफ करा मला. अहो माझं काम होतं म्हणून मी तुम्हाला अडवून धरलं होतं, पण मला माहीत नव्हतं तुम्ही आमच्या मोठ्या साहेबांनी ओळखता ते. अहो मी आत्ताच तुमचं आणि मोठ्या साहेबांचं फोटो बघितलं. जावा तुम्ही आत, आणि खरंच मला माफ करा बरं का, चुकलं माझं. आणि आमच्या मोठ्या साहेबांनी काही सांगू नका बरं का. जावा तुम्ही. मिस्टर सूर्यकांत जगताप आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यांनी प्लीज स्टेजवर यावं ही मी त्यांना विनंती करते. तुझं मला कशाला आणलं इथं? अगं आजचा दिवस तुझा आहे. नाही, आपला आहे. सूर्य, तू इथंच थांबायचा आहे माझ्या बरोबर, नाहीतर मी पण इथे थांबणार नाही. येस, आता सर्वांनी खाली बसून घ्यावं. आपण लगेचच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. चिरंजीव, आज चुकल्यासारखं वाटत असेल ना? घरी थांबावं लागलंय म्हणल्यावर. काय डॅडी तुम्ही पण. नाही, चांगलंय चांगलंय चांगलंय. हे बघा चिरंजीव, उद्या आपल्या घरी पूजा आहे. उद्या तुम्ही आम्हाला संपूर्ण दिवस घरी पाहिजे. हा, उद्या घरातलं वातावरण कसं मंगलमय राहायला पाहिजे. शाण्यासारखे वाग. ही पूजा लय महत्वाची आहे तुम्हा दोघांसाठी. हा, आणि सुनबाई, हे गावातल्या लोकांचे, नातेवाईकांचे आशीर्वाद आपल्याला लय महत्वाचे आहेत. तर तुमच्या घरच्यांना कळवून टाका, सकाळपासून नाश्त्याला द्या म्हणून. हो, मी पूजेचं सांगते त्यांना, पण ते इथं वेळेवर येऊ शकतील का नाही ते सांगता येणार नाही, कारण उद्या तिकडे पण गडबड असेल ना. तिकडे कसली गडबड? डॅडी, एक आनंदाची बातमी. अरे वा. दादा उद्या वहिनीच्या दवाखान्याचं उद्घाटन करणार आहे. दवाखाना? हा मग तुमचे जावई बापू पर हात दोन मागं लागले दवाखान्याच्या. जीवाचं रान करून टाकले त्यांनी. हो डॅडी, दादाने सगळं खूप छान प्लॅन केलंय. दादा तिच्यासाठी ना घरच्या घरी दवाखाना उघडणार आहे, आणि त्याच्यासाठी जी पदवी लागणार आहे ना ती घ्यायला आज ते पुण्याला जाणार आहे. आणि माहिती आहे का, आज खास तिचा सन्मान करत तिचं कॉलेज तिला पदवी देणार आहे. खरंच सूर्याचा लई जीव हाय तुळजाव. तिच्या चेहऱ्यावरनच तिच्या मनातलं समज कळतं त्याला.
सूर्या तुळजाचं सपान पुरं करायसाठी लई झटतोय बघ. या सूर्या अडाणी आहे तरी प्रत्येक अडचणीवर याच्याकडे उपाय असतच. गावात दवाखाना काढणार म्हणजे आता हे दोघं नवरा बायको सगळ्या गोरगरीब लोकांसाठी देव होणार. समाजसेवा सुरू करणार आणि आमच्यापेक्षा मोठे होणार. आम्हाला मिळणारा सगळा मान त्या सूर्याकडे वळणार. नाही 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 नाही, हे नाही झालं पाहिजे. जी वाट आम्ही बंद केली होती त्याच वाटेला परत या तुळजाला नेऊन सोडलं यानं. डॅडी, दादाने ना जवळपास सगळी तयारी केली. आता फक्त पदवी मिळाली ना म्हणजे मग सगळंच झालं. नाही पण ती डिग्री कशी मिळणार? ती कॉलेजवाले अशी देतात का नंतर? न द्यायला काय झालं? म्हणजे एखाद्याची डिग्री हरवली तर ती दुसऱ्यांदा मिळाली म्हणून काहीतरी सोय असेलच की. आणि जरी नसली तरी तुमचे जावई बापू गप बसणार आहे तोय. तुमच्या लेकीला इकडं पाठवून जोरात तयारी चालू होती तिकडं दवाखान्याची. नाही म्हणजे मागचे 3 दिवस तुळजा इकडंच होती ना. तेवढ्या वेळात अख्खा दवाखाना उभा केला त्यांनी आणि तुम्ही फिरा बाहेर. चिरंजीव, आम्ही फिरतो ते कामासाठी, तुमच्यासारखे दारू पिऊन बिनकामाचे नाही. असो, बायकोसाठी काय काय करता येऊ शकतं हे जरा शिका जावं बापूंकडनं. नाही, आमची चूक झाली होती बा. रागाच्या भरात त्यांच्या डिग्रीची कागदपत्र आम्ही जाळून टाकली. हे जावई बापूंनी ही चूक सुधारून लय मोठं ओझं हलकं केलं आमच्या डोक्यावरचं. तुळजासाठी नंतर आमच्यासाठीच आधी लय आनंदाची बातमी. आता तुम्ही तर घरी म्हणताय, आम्ही तर म्हणतो 2 मजली दवाखानाच उभा करूया आपण तुळजासाठी. आता तर उभा केलाच पाहिजे, त्याशिवाय आम्ही कसे मोठे होऊ? काही झालं तरी तर आमच्यापेक्षा मोठं आम्ही कोणालाच नाही हो देणार. सूर्या आणि तुळजाला तर नाहीच नाही. आपण आयुष्यात कोणाला तरी आदर्श मानत जगत असतो. कोणाच्या तरी पावलावर पाऊल टाकत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. मी जर कोणाला आदर्श मानत असेल, कोणासारखं बनण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर ते माझे मिस्टर सूर्यकांत जगताप आहेत. मी ना स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी सूर्याची बायको आहे. काही लोकांना ना चांगला व्यक्ती होण्यासाठी शिक्षणाची गरजच पडत नाही. त्यातला तो एक आहे. हा पण त्याच्यासारखा तो एकमेव आहे. सूर्या, तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत रे. तसंच व्हाईस चान्सलर सर, तुमचे सुद्धा अगदी मनापासून आभार. तुम्ही नियमांच्या पलीकडे जाऊन मला लायसन्स मिळावं म्हणून प्रयत्न केले. आता ना माझी एकच इच्छा आहे की हे लायसन्स मला तू द्यावं सूर्या. मला हे फक्त तुझ्याकडूनच घ्यायचं. मिस्टर सूर्यकांत जगताप, तुम्ही बायकोची इच्छा पूर्ण करा.